नमस्कार. नमस्कार मित्र, हे जे तुम्हाला दिसतं ना, हे ड्रॅगन फ्रूटचे फुलं आहे बघा. आणि हे आत्ता आहे ना, जूनच्या लास्ट आठवड्यामध्ये फुलं फुलायला सुरुवात होते. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल ना, हे कम से कम 3 वर्षाचं झाड आहे. हे ड्रॅगन फ्रूटला आपल्याला 3 वर्षे पूर्ण झाले. हे दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं. आणि हे जे फुलं दिसतात ना, पूर्ण ड्रॅगन फ्रूटची फुलं आहे. आणि ड्रॅगन फ्रूटला जसं आपल्याला किती फायदे होते याच्यापासून आणि किती तोटे होते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. ह्या आपल्याला ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला 3 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि हे झाड फायद्याचं आहे का किंवा तोट्याचं आहे? याची शेती करायला परवडते का ना परवडते? ह्या ड्रॅगन फ्रूटला कम से कम 18 महिने फळधारणा व्हायला लागते लागवडीपासून. आणि पहिल्या सुरुवातीचा माल कम से कम एका झाडाला आहे ना, एक 5-6, 7-8 जवळपास फळं लागतात. आणि 7-8 फळं लागले की परत आपल्याला 18 महिने माल मिळत नाही, म्हणजे दुसरे 12 महिने. तर कम से कम आपल्याला या फळं घेण्यासाठी, चांगले फळं घेण्यासाठी कमीत कमी 3 वर्षे मजबूत लागते. आणि याच्यासाठी एका एकराच्या शेतीसाठी याला खर्च येतो कम से कम 2 लाख रुपयाचा. आणि तसं 2 लाख रुपये जर खर्च केलं आणि 3 महिन्याच्या नंतर जर आपल्याला माल मिळाला तर आपल्याला ही शेती परवडते का? 2025 मध्ये जवळपास याला आहे ना, बाजारामध्ये 40 रुपये किलोची रेट होती. आणि 2020 मध्ये म्हटलं ना तर याला कम से कम 200 रुपयाची रेट होती. तर त्या तुलनेत जर बघितलं ना तर ह्या आता सध्याच्या घडीला आपल्याला शेती करायला पुरत नाही. कारण याला 3 वर्षे ना, 3 वर्ष कमीत कम आपल्याला याला माल चांगला मिळत नाही. आणि तोपर्यंत आहे ना, आपली शेतीमध्ये माल निघत नाही. हे तुम्हाला दिसत असेल आता, याला थोडे थोडे फुलं लागलेले आहे. हे बघा, आता हे फुलं. आणि आताच्या घडीला जर आपण शेती करायचं म्हटलं ना तर ही शेती सध्या आपल्याला तोट्यामध्ये. याला खर्च येतो कम से कम 2 लाख रुपये एका एकराला. आणि 2 लाख रुपये खर्च आला की बाजार बघितले ना तर 30 रुपये 40 रुपये किलो याला कोणी विचारत नाही बाजारामध्ये. आणि शेतकऱ्यांना जवळपास 3 वर्षे आपली शेती ना टांगून ठेवल्यासारखी होती. कारण आपल्याला दुसरा त्याच्यामध्ये इन्कम होत नाही. आणि हे बाजारात जर आपण विकायला गेलं ना, याचे 40 रुपये ते 45 रुपयाची किलोची रेट असतात आताच्या सध्याच्या घडीमध्ये. आणि आता ही शेती करायला आपल्याला पुरत नाही, कारण याच्यामध्ये खर्च खूप आहे. तर शेतकऱ्यांनी काय करायचं, प्रत्येक शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळू नये. कारण ज्या टायमामध्ये याला जास्त भाव होता त्या टायमामध्ये ज्या शेतकऱ्याकडे जी शेती होती त्यांचा पैसा झाला. आणि आता शेतकरी परत भरपूरसे शेतकरी याच्याकडे वळायला लागले ड्रॅगन फ्रूटच्या अंग. तर ड्रॅगन फ्रूटमध्ये ना आता तोट्यामध्ये येत आहे शेतकरी. कारण याच्यामध्ये ना लागवडीपासून 18 महिने याला फळ लागत नाही. आणि पहिल्या सुरुवातीला आहे ना कमी फळं लागतात. परत दुसऱ्या वर्षाला आहे ना थोडी जास्त लागतात. म्हणजे कम से कम 3 वर्षे आहे ना, 3 वर्षे याला चांगला माल मिळत नाही. तोपर्यंत आपली शेतातली जेवढी इन्कम असते 3 वर्षाची इन्कम भरपूरशी निघून जाते. आणि खर्च वजा जात आहे ना, याच्यामध्ये पूर्ण खर्च आपला लॉसमध्ये येतो. आणि याचे आपण बाजारात जर विक्रीसाठी नेले तर 30 रुपये 40 रुपये जर किलो जर विकले तर याच्यामध्ये काय परवडणार आहे आपल्याला? मित्र हो, तुम्हाला जर का ही शेती करणे असेल तर थोडं विचार करून करा. कारण या शेतीमध्ये आता इन्कम राहिलेलं नाही. या शेतीचं इन्कम आहे ना भरपूरशी घटलेलं आहे. आणि तसं बघितलं तर शेतकऱ्यांना या शेतीकडे आता वळू नये. कारण याच्यामध्ये ना भरपूरसे तोटा व्हायला लागलेला आहे. आणि याला बाजारामध्ये ना
म्हणजे कम से कम याला 40 रुपये किलो पण आता कोणी घेत नाही. आणि खर्च जर बघितला तर भरपूर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर शेती करायची असली तर थोडा विचार करून करा, कारण या शेतीमध्ये काही पडलेलं नाही. त्याच्यापेक्षा आपण दुसरा जर माल कोणताही घेतला ना तर आपल्यामध्ये भरपूर इन्कम होऊन जाईल. आणि ह्या शेतीमध्ये ना आता ह्या शेतीकडं लोकांनी थोडं दुर्लक्ष केलेलं आहे ड्रॅगन फ्रूटच्या. म्हणजे कारण बाजारामध्ये ना जागोजागीच भरपूरशी शेती झालेली आहे आणि बाजारामध्ये त्याला भाव नाही. मित्र, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.